आता वळूया पुढच्या टॉपिक कडे म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक टेबल कडे. अनेक विद्यार्थ्यांना बघा यामध्ये अडचण येते, काहींना हा टेबल पाठच होत नाही आणि काहींना हा टेबल कसा आला हे देखील समजत नाही. ओके, आजच्या लेक्चर मध्ये मी हा टेबल कसा पाठ करायचा देखील सांगणार आहे आणि हा टेबल येतो कसा हे देखील सांगणार आहे. ओके, तुम्हाला फक्त करायचंय काय, एकदम लक्षपूर्वक हे व्हिडिओ पाहायचे जेणेकरून तुम्हाला सर्व काही डाऊट तुमचे असतील ते क्लिअर होतील. तुम्हाला काय करायचं बघा, साईनच्या ज्या किमती असतील त्या पाठ करायच्यात म्हणजे जेणेकरून संपूर्ण जो टेबल आहे तो तुम्ही अगदी तोंडपाठ करू शकता. मग साईनच्या किमती काय असतात बघा, साईन 0 असतो, नंतर साईन 31 हाफ असतो, मग साईन 41/√2 असतो, नंतर बघा 60√3/2 असतो, नंतर 90 किती असतो तर 1 असतो. ओके, एका लाईन मध्ये तुम्ही पाठ करू शकता साईनच्या किमती 0, 1 हाफ, 1/√2, √3/2 आणि 1 म्हणजे 0, हाफ, 1/√2, √3/2 आणि 1. ओके, पण या किमती आल्याकडून तर काढायचे कसे तर लक्षात ठेवा. ओके, तुम्ही काय करायचं बघा, काढण्यासाठी 0, 1, 2, 3 आणि 4 किती फंक्शन आहे बघा, 1, 2, 3, 4, 5 असे 0 पासून 4 पर्यंत नंबर घ्यायचे, 1, 2, 3, 4, 5. ओके, आणि लास्ट नंबर किती आहे 4, मग संपूर्णाला 4 ने डिवाइड करायचंय. मग करूया बघा 4 संपूर्ण टर्मला बघा 4 ने डिवाइड करूया. मग डिवाइड केल्यानंतर बघा 0/4 याचं उत्तर 0 येते, नंतर 1/4 तसाच राहतो, नंतर बघा 2/4, 2 1 2 2 2 4 म्हणजे 1 हाफ आलाय, नंतर बघा 3/4 ऍज इट इज आणि जो 4/4 आहे बघा तो झाला 1. ओके, मग हे केल्यानंतर काय करायचं, संपूर्ण टर्मला रूट मध्ये घेऊन जायचंय. ओके, मग रूट मध्ये घेऊन गेल्यानंतर काय होतंय, हा जो रूट मध्ये 0 आहे त्याचं उत्तर 0. ओके, 1 बाहेर येते आणि 1. ओके, एक कुणाचा वर्ग आहे, एक स्वतः एकचा वर्ग आहे, मग एक बाहेर आला. 4 कुणाचा वर्ग आहे, 2चा तो बाहेर आला. एक कुणाचा वर्ग आहे 1चा आणि 2 कुणाचा वर्ग आहे, कुणाचाच नाही तो वर्गमुळात गुंतला. ओके, त्यानंतर बघा √3 कुणाचा वर्ग आहे, कुणाचाच नाही, मग तो वर्गमुळात गुंतला आणि 4 बाहेर येते आणि 2 आणि शेवटी 1 चा वर्ग आहे. बघा ह्या ज्या किमती आपण लिहिल्यात आता त्याच आल्यात 0, 1 हाफ, 1/√2, √3/2 आणि 1 या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील. ओके, हा जो कॉस असतो बघा तो कॉस साईनच्या उलटा करायचा म्हणजे साईनच्या ज्या किमती लिहिल्या ओके 90 पर्यंत, तर 90 पासून उलट्या किमती या ठिकाणी लिहायच्या. मग 1 या ठिकाणी येईल, नंतर वर्गमूळ 3/2 या ठिकाणी, 1/वर्गमूळ 2 या ठिकाणी, हा जो 1/2 आहे तो या ठिकाणी आणि 0 या ठिकाणी. ओके, त्यानंतर जाऊया बघा टॅन थिटा कडे म्हणजे टॅन कडे. मग टॅन कोण असतो तर साईन आणि कॉसची किमती जर आपण डिवाइड केल्या म्हणजे साईन अपॉन कॉस केला म्हणजे साईनची किंमत भागिले कॉसची किंमत केली तर बघा टॅनचं उत्तर येऊन जातंय. ओके, मग काय करायचंय, साईन अपॉन कॉस करूया म्हणजे टॅन येऊन जाईल. मग साईन अपॉन कॉस करूया बघा, 0/1 किती येते, 0/1 याचं उत्तर 0 असते. ओके, कोणत्याही संख्येच्या वरती जर 0 असेल तर याचं उत्तर 0 असते, हे झालं 0. ओके, त्यानंतर पुढे बघा 1 हाफ म्हणजे 1/2 आणि भागिले वर्गमूळ 3/2. ओके, म्हणजे 2 2 कट उरले फक्त 1/√3 म्हणजे 1/√3 हे झालं याचं उत्तर. जर पुढे गेलं तर बघा यांचं भागाकार केलं तर √2 कॅन्सल होईल म्हणजे वर्गमूळ 2 आणि वर्गमूळ 2 कॅन्सल होईल आणि आन्सर फक्त 1 येईल. त्यानंतर या ठिकाणी जर भागाकार केला तर 2 2 कॅन्सल होईल आणि वर्गमूळ 3 हे उत्तर येईल. ओके, जर 1/0 केला तर 1/0चं उत्तर काय असतंय, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर वरती 0 असेल तर उत्तर 0 असतंय, पण जर खाली 0 आला तर याचं उत्तर इन्फायनाइट मध्ये असतंय. ओके, मग याचं उत्तर झालं इन्फायनाइट. जर आपण पुढे गेलो तर कॉट लिहायचा कसा, तर टॅन आल्यानंतर कॉट कसा येईल बघा, टॅनच्या ज्या किमती लिहिल्यात ओके 90 पासून उलट्या कॉटच्या किमती लिहायच्या. मग बघा इन्फायनाइट या ठिकाणी, वर्गमूळ 3 या ठिकाणी, 1 या ठिकाणी, 1/√3 या ठिकाणी आणि 0 या ठिकाणी. ओके, समजलंय. त्यानंतर पुढे बघा सेकच्या किमती करायच्यात. मग सेकचं रिलेशन कोणासोबत असतं तर बघा कॉस सोबत. कॉस हा सेकच्या उलटा असतो आणि सेक हा कॉसच्या उलटा असतो. उलटा म्हणजे काय, 1/cos याचं उत्तर सेक असतंय. ओके, आणि 1/sec याचं उत्तर देखील कॉस असतंय. ओके, मग 1 आपण कॉसच्या किमती ठेवूया म्हणजे आपल्याला सेक येऊन जाईल. मग काय करूया, 1/1 जर केला तर आपण 1 येतो. ओके, 1/1 केलं तर याचं उत्तर 1 येते. ओके, त्यानंतर 1/1 कॉसची दुसरी किंमत वर्गमूळ 3/2 केलं तर हा 2 वरती, 2 वरती आणि √3 खाली म्हणजे 2 वर्गमूळ 3 हे झालं याचं उत्तर. जर आपण पुढे गेलो तर बघा ही किंमत 1 मध्ये केली तर √2 वरती जाईल. ओके, आणि खाली काय येईल 1, मग वर्गमूळ 2/1 म्हणजेच काय वर्गमूळ 2 उत्तर आलंय. जर याला आपण 1 मध्ये घेतलं तर 2 वरती जाईल म्हणजे 2 याचं उत्तर आलंय. आणि बघा 1/0 घेतलं तर याचं उत्तर इन्फायनाइट येईल. आताच मी तुम्हाला सांगितलं कोणत्याही संख्येच्या खाली जर 0 असेल तर त्याचं उत्तर इन्फायनाइट मध्ये जाते आणि वरती जर 0 असेल तर 0 येते. ओके, मग कोसेक कसं लिहायचा, जर कोसेक असं लिहायचं बघा, सेक आल्यानंतर 90 पासून ज्या उलट्या किमती असतील त्या कोसेकच्या असतील. मग इन्फायनाइट या ठिकाणी, ओके, त्यानंतर 2 या ठिकाणी, वर्गमूळ 2/1 म्हणजे वर्गमूळ 2 या ठिकाणी, हा 2 वर्गमूळ 3 या ठिकाणी आणि हा जो एक आहे तो या ठिकाणी. ओके, परत एकदा समजून सांगतो करायचं काय, तुम्हाला फक्त साईनच्या किमती पाठ ठेवायच्या. मग साईनच्या किमती काय असतात, 0, 1 हाफ, 1/√2, √3/2 आणि 1. त्याचा उलटा असतो बघा कॉस, इकडून लिहायला सुरुवात करायचंय. मग साइन अपॉन कॉस करायचं म्हणजे टॅन येईल. ओके, मग कॉट लिहायसाठी बघा जो टॅन आलाय तो उलटा लिहायचा म्हणजे कॉट झाला आणि हा जो सेक असेल बघा तो 1 अपॉन कॉस करायचा म्हणजे सेक आला.
आणि हा जो कोसेक असेल तो सेकच्या उलटा करायचा आहे. ओके, मग तुम्हाला ट्रिगोनोमेट्रिक टेबल कसा आला हे देखील समजलं असेल आणि त्याची ट्रिक देखील समजलं असेल. आता जाऊया पुढच्या टॉपिक कडे.